चला मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या सेशनला. जो नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे कन्स्ट्रक्शन ऑफ थ्री फेज इंडक्शन मशीन. ठीक आहे, चला पहा. सो कन्स्ट्रक्शन करत असताना थ्री इंडक्शन मशीन consist of a stator and a rotor. Yes, a three phase induction motor consists of stator and rotor. मग आता स्टेटर बद्दल डिस्कशन सुरुवात करू. स्टेटर काय रे बाळांनो? तर स्टेटर अ स्टेटर इज ए स्टेशनरी पार्ट ऑफ एसी मशीन. ठीक आहे, पॉइंट एकदम व्यवस्थित आणि सगळ्यांना कळेल असे लिहितोय मी. ठीक आहे, अ स्टेटर इज अ स्टेशनरी पार्ट ऑफ एसी मशीन. दुसरा पॉइंट काय रे? स्टेटर कशापासून तयार होत आहे? कास्ट आयरन पासून. येस, पुढे लिहितोय इट इज मेड अप फ्रॉम कास्ट आयरन. इट इज मेड अप फ्रॉम कास्ट आयरन. दुसरा पॉइंट सगळ्यांना कळतोय? ठीक आहे, बघा, इट इज मेड अप फ्रॉम कास्ट आयरन. ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड पॉइंट, अ स्टेटर अ स्टेटर act as a stator act as a whole protecting cover act as a whole protecting cover a stator act as a whole protecting cover which which protect from which protect from mechanical mechanical injuries and damage. Sorry, mechanical injuries किंवा mechanical damage from from mechanical injuries and mechanical damage and from atmospheric condition atmospheric condition. ठीक आहे बाळांनो, ओके. किती पॉइंट लिहिलेत रे स्टेटर बद्दल? 3 पॉइंट लिहिलेत. कुठलं कुठलं? अ स्टेटर इज अ स्टेशनरी पार्ट of AC machine. It is made up from cast iron. A stator act as a whole protecting cover which, yes, stator act as a whole protecting body किंवा cover which protect from mechanical injuries and, yes बच्चों, mechanical injuries, damage and atmospheric condition. Atmospheric condition काय काय रे? Like atmospheric condition like dust, dirt, ओके, डस्ट, डर्क, परत वेदर कंडिशन, मॉइश्चर, टेम्परेचर. ठीक आहे, एक्सेट्रा. इथपर्यंत काय अडचण? चलो नेक्स्ट, चौथा पॉइंट बघा, लक्ष द्या. आता या ठिकाणी जो स्टेटर आपल्याला दिसतोय तो स्टेटर मध्ये काय रे? इंटरनल पेरिफेरी दिसतायत का रे? येस, म्हणजे याचा अर्थ काय? तर बघा, इंटरनल पेरिफेरी दिसतंय. तर इथे नेक्स्ट पॉइंट लिहितोय, इट इज मेड इट इज मेड अप ऑफ number of stamping. It is made up from number of stamping to its to inner periphery of inner periphery to, yes, it is made up of number of stamping to its inner periphery to receive the winding. Inner periphery to receive the winding.
ठीक आहे. चलो चौथा पॉइंट पण व्यवस्थित लिहून दिलाय. इट इज मेड अप ऑफ नंबर ऑफ स्टॅम्पिंग. हे दिसतंय तुम्हाला? हे जे आहे हे काय लेकरांनो, हे नंबर ऑफ स्टॅम्पिंग्स आहेत. इथे दिसत नसेल कदाचित, पण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा. येस, दिसत नसेल तरी थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करा. इथे नंबर ऑफ स्टॅम्पिंग्स आहेत, अशा स्लॉट्स आहेत. हे अशा प्रकारे. येस, इथे काय आहेत? हे ह्या प्रकारे इथे नंबर ऑफ स्टॅम्पिंग्स आहेत. ठीक आहे. आणि हे लॅमिनेटेड असतात. हे स्टॅम्पिंग कशा असतात? सगळ्या लॅमिनेटेड असतात. ठीक आहे. काय अडचण? मग आता इट इज मेड अप ऑफ नंबर ऑफ स्टॅम्पिंग टू इट्स इनर पेरिफेरी टू रिसीव्ह, येस, रिसीव्ह द वाइंडिंग्स. मग आता जो नेक्स्ट आहे, आता जी वाइंडिंग आपल्याला या ठिकाणी प्लेस करायची, ठीक आहे, ती वाइंडिंग कशी असणार? तर 5वा पॉइंट या ठिकाणी लिहितोय. 5 पॉइंट काय? स्टेटर वाइंडिंग, येस, द स्टेटर कॅरीज अ स्टेटर कॅरीज थ्री फेज स्टेटर वाइंडिंग. ओके, काय अडचण इथपर्यंत? काय सांगितलं? स्टेटर कॅरीज थ्री फेज स्टेटर वाइंडिंग. इथं हा जो स्टेटर आहे तो काय कॅरी करतोय? थ्री फेज स्टेटर वाइंडिंग कॅरी करतोय. एस, आणि हा जो सप्लाय विच इज विच इज फीड फ्रॉम थ्री फेज सप्लाय, थ्री फेज सप्लाय. ठीक आहे. हा पण पॉइंट व्यवस्थित कळतोय. बघा, अ स्टेटर कॅरीज थ्री फेज स्टेटर वाइंडिंग विच इज फीड फ्रॉम. ही वाइंडिंग कशातून फीड करतो लेकरांनो? विच इज फीड फ्रॉम स्टेटर. ठीक आहे. चला पहा नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट काय रे? हा 5वा पॉइंट. नेक्स्ट पॉइंट करतोय लेकरांनो 6वा. आता जी स्टेटर वाइंडिंग आहे, स्टेटर वाइंडिंग स्टेटर वाइंडिंग मे बी स्टार और डेल्टा. ठीक आहे. स्टेटर वाइंडिंग कसं असेल? मे बी स्टार और मे बी डेल्टा. हे डिपेंड आहे की तुम्हाला कशा पद्धतीने मशीन डिझाइन करायची आहे. मी जसं स्टेटर मध्ये लिहून देतोय, स्टेटर वाइंडिंग मेड अप ऑफ स्टार और डेल्टा. ठीक आहे. आता त्यानंतर जो 7th पॉइंट आहे बघा, स्टेटर वाइंडिंग इज वाउंड फॉर ए डेफिनाइट नंबर ऑफ पोल. काय लिहिलं लेकरांनो? अ स्टेटर वाइंडिंग इज वाउंड फॉर ए डेफिनाइट नंबर ऑफ पोल. कारण आपण जेव्हा वाइंडिंग वाउंड करतोय तो ह्या सेन्सनी किंवा ह्या पद्धतीने करावं लागेल की किती नंबर ऑफ पोल साठी डिझाइन करायचे? 3 पोल साठी, सॉरी चुकून बोललोय, 2 पोल साठी, 4 पोल साठी, येस, कळतंय? 6 पोल, 8 पोल, ह्या वेळी तुम्हाला ती मशीन डिझाइन करावी लागेल. सो का? बघा, स्टेटर वाइंडिंग इज वाउंड फॉर अ डेफिनेट नंबर ऑफ पोल, देअरफॉर number of pole decides speed of motor. ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण? काय रे? नंबर ऑफ पोल डिसाइड द स्पीड ऑफ मोटर. पहा इकडे, तर या ठिकाणी लिहितोय स्पीड विच इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ पोल. स्पीड विच इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ पोल. म्हणजे जर पोल वाढले तर स्पीड काय होईल? कमी होईल. येस. सो या ठिकाणी इथे लिहितोय, ऍज नंबर ऑफ पोल इनक्रीजेस. जर नंबर ऑफ पोल इनक्रीज झाले, देन व्हॉट विल हॅपन? देन स्पीड ऑफ मोटर किंवा मशीन म्हणेल मी. ठीक आहे. स्पीड ऑफ मशीन विल डिक्रीजेस. स्पीड ऑफ मशीन डिक्रीजेस. ठीक आहे. त्याच्यानंतर परत चेक करा. ऍज परत नंबर ऑफ
पोल डिक्रीज झाले, देन व्हॉट विल हॅपन, देन स्पीड ऑफ मशीन इनक्रीजेस. ठीक आहे, काही अडचण इथपर्यंत? एकदम व्यवस्थित सुटसुटीत तुम्हाला कळेल अशा सोप्या भाषेमध्ये लिहून देतोय. ठीक आहे, कारण थेरॉटिकल पेपर हा आपल्याला देणं जमलं पाहिजे, थेरॉटिकल लँग्वेज रिप्रेझेंट करता जमले पाहिजे, हे फार महत्वाचं असतं. ठीक आहे, बघा, स्टेटर वाइंडिंग इज बाउंड फॉर अ डेफिनेट नंबर ऑफ पोल, कारण नंबर ऑफ पोल डिसाइड द स्पीड ऑफ मोटर. इथपर्यंत काय अडचण? झालंय. हे सगळं कशाबद्दल झाले बाळांनो? स्टेटर बद्दल झाले. कशाबद्दल झालेलं आहे? स्टेटर बद्दल. ठीक आहे, आता नेक्स्ट डिस्कस करू रोटर बद्दल. चला. आता रोटर म्हटलं, हे ऐका रे, रोटर म्हटलं की रोटर आपल्याकडे दोन टाईपचे रोटर आहेत. एक आहे स्क्विरल केज टाईप रोटर आणि दुसरा आहे स्लीप रिंग टाईप रोटर. मग आता दोन्ही रोटर ज्याचे त्याचे ऍप्लिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू वर्क करत असतात, पण आपण दोन्ही टाईप डिस्कस करणार आहोत. जर रोटर जर बदलला तर डेफिनेटली त्याचं जे फंक्शनॅलिटी आहे ती सुद्धा काय होते रे? चेंज होते. सो लक्ष इकडे, टाइप्स ऑफ इंडक्शन मोटर. टाइप्स ऑफ इंडक्शन मोटर, yes, can be can be based upon rotor. Yes, types of induction motor can be classified based upon rotor. मग किती टाइपचे रोटर आहेत आपल्याकडे? एक जो आहे तो या ठिकाणी लिहिलंय मी ऑलरेडी, स्क्विरल केज रोटर. एक आहे कुठला रे? स्क्विरल केज रोटर. आणि दुसरा जो आहे तो आहे स्लीप रिंग रोटर. ठीक आहे, स्लीप रिंग रोटर. आणि जर इथं मला एक पॉइंट मुद्दामून ऍड करावासा वाटतोय, तो म्हणजे हे दोन्हीच्या दोन्ही, येस, बोथ आर मेड अप ऑफ लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील. लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील. तुम्हाला कुठल्याही कॉम्प्युटर एक्झाम मध्ये विचारू शकतील की जो स्टेटर आहे, सॉरी, रोटर जो आहे तो कशापासून तयार झालाय? सो इट इज मेड अप ऑफ लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील. ठीक आहे, चल. आता पहा स्क्विरल केज रोटर बद्दल. आता स्क्विरल केज रोटर काय रे? तर लेकरांनो, ऑलमोस्ट, फर्स्ट लिहितोय पॉइंट या ठिकाणी, ऑलमोस्ट 90% ऑफ ऍप्लिकेशन 90% of application, yes, 90% of application are based upon squirrel cage rotor. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण? काय लिहिले लेकरांनो? ऑलमोस्ट 90% ऑफ ऍप्लिकेशन आर बेस्ड अपॉन व्हॉट? स्क्विरल केज रोटर. इथपर्यंत काय अडचण? ठीक आहे, चल. आता बघा रे, नेक्स्ट पॉइंट, दूसरा पॉइंट क्या? इट कंसिस्ट ऑफ नंबर ऑफ स्टैंपिंग on its outer periphery. ठीक आहे, बघा, लक्ष द्या इकडे. या ठिकाणी हा जो आहे तो सिलेंड्रिकल ड्रम आहे. हा काय रे लेकरांनो? हा आहे सिलेंड्रिकल ड्रम. ठीक आहे, आणि ह्याच्यावर काय केलं आपण? इट कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ स्टॅम्पिंग ऑन इट्स आउटर पेरिफेरी which are parallel to its shaft, to its shaft. ठीक आहे, which are parallel to its shaft. ठीक आहे, म्हणजे हा जो दिसतोय तो हा शाफ्ट आहे. हा जो या ठिकाणी तुम्हाला दिसतोय हा काय रे लेकरांनो? हा शाफ्ट आहे. आणि हा जो शाफ्ट आहे, ह्या शाफ्टलाच हे जे स्टॅम्पिंग आहेत किंवा जे स्लॉट आहेत ते कसे आहेत? त्याला पॅरलल आहेत.
म्हणून लिहिलं इट कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ स्टॅम्पिंग ऑन इट्स आउटर पेरिफेरी विच आर पॅरलल टू द शाफ्ट. हा जो शाफ्ट आहे त्याला सगळ्या कशा आहेत, पॅरलल आहेत. ठीक आहे. चला आता पुढे पहा. मग हा जो आहे तो कसा आहे रे, दिसायला कशा प्रकारचा आहे, हा सिलेंड्रिकल ड्रम दिसतोय. हा सिलेंड्रिकल आहे ना, म्हणून ह्याच्यासाठी काय लिहायला पाहिजे. येस, ह्यासाठी लिहितोय अ रोटर कन्सिस्ट ऑफ, थर्ड पॉइंट, अ रोटर consist of cylindrical drum. A rotor consists of what? Cylindrical drum with, yes, with number of parallels, with number of parallel slot which are skewed, which are skewed. ठीक आहे. ठीक आहे. चला पहा लेकरांनो. काय रे, थोडंसं या पॉइंटला मी चेंज केलंय. अ रोटर कन्सिस्ट ऑफ सिलेंड्रिकल लॅमिनेटेड ड्रम. हा जो रोटर आहे कन्सिस्ट ऑफ सिलेंड्रिकल लॅमिनेटेड विथ पॅरलल स्लॉट. येस, आणि जे पॅरलल स्लॉट आहे दिसत आहेत ह्याच्यावरती पॅरलल स्लॉट असतात नंबर ऑफ, फॉर व्हॉट, फॉर कॅरिंग अ रोटर बार. ठीक आहे. त्याच्यानंतर देअर रोटर बार, किंवा जस्ट लिहितोय अ बार और कंडक्टर, a bar or conductor made up of copper, made up of copper, comma aluminum. येस, कशापासून तयार होतोय, रोटर बार. जे बार्स आहेत म्हणजे इथे वाइंडिंग प्लेस नसतील मित्रांनो, मी कुठे शब्द वापरलाय का रे, बघा प्लीज. ऑलमोस्ट 90% ऑफ एप्लिकेशन आर बेस्ड ऑन द स्क्वेरल केज रोटर. पहिला पॉइंट लक्षात राहिला पाहिजे सगळ्यांना. इट कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ स्टॅम्पिंग ऑन इट्स आउटर पेरिफेरी विच आर पॅरलल टू इट्स शाफ्ट. तिसरा पॉइंट काय लिहिलाय, रोटर कन्सिस्ट ऑफ सिलेंड्रिकल लॅमिनेटेड कोर विथ पॅरलल स्लॉट फॉर कॅरिंग रोटर बार. आणि रोटर बार कशापासून तयार होतात रे, येस प्लीज, कशापासून तयार होतात, कॉपर आणि अल्युमिनियम पासून. आता जो चौथा पॉइंट आहे तो लिहितो बघा. हे जे रोटर बार आहेत, हे रोटर बार कसे आहेत, परमनंटली शॉर्ट सर्किटेड आहे टू इट्स एंड. बघा, ए रोटर बार, ए रोटर बार्स आर permanently short circuited, shorted to its end, किंवा shorted to end rings, shorted with end rings. ठीक आहे. चला पहा लेकरांनो काय म्हणले, रोटर बार. आता हे जे रोटर बार आहेत ह्या साईडला दिसत आहेत ना, ह्या साईडला आणि ह्या साईडला जे रोटर बार आहेत, सपोज हा एक रोटर बार आहे जो की ह्याप्रमाणे स्लॉट मध्ये फिक्स केलाय. त्याचप्रमाणे दुसरा हा रोटर बार आहे, हा दुसऱ्या स्लॉट मध्ये फिक्स केलाय. परत तिसरा रोटर बार आहे तो इथं फिक्स केलाय. हे गोल एक सिलेंड्रिकल ड्रम फॉर्म झाले. ह्या साईडचे हे जे एंड पॉइंट आहेत आणि ह्या साईडचे जे पॉइंट आहेत, ह्या सगळ्याला एका रिंगने काय केलंय, शॉर्टेड केलंय. ठीक आहे. म्हणजे जसं केज असतो, स्क्वेरल केज मध्ये जसं आपण पिंजरा म्हणतो ना, सेम फॉर्मॅट मध्ये इथे रोटरचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. चला पहा, रोटर बार आर परमनंटली शॉर्टेड विथ एंड रिंग्स. ठीक आहे. देअरफॉर it is not possible, it is not possible to add any external resistance, ठीक है. therefore it is not possible to add any external resistance. टोटल 4 पॉइंट आपण लिहिलेत स्क्वेरल केज रोटर बद्दल. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय लेकरांनो, पुढे याच्यामध्ये आपल्याला लिहायचंय
येस, ऍडव्हान्टेजेस ऑफ, पुढे याच्यामध्ये एक पॉइंट ऍड करतोय, ऍडव्हान्टेजेस ऑफ स्क्यूड रोटर बार. येस, काय ऍड करतोय या ठिकाणी मी, ऍडव्हान्टेजेस ऑफ स्क्यूड रोटर बार. आता रोटर बार स्क्यूड कशा प्रकारे, त्याचे स्ट्रक्चर या ठिकाणी पहा लेकरांनो. कशा प्रकारे स्ट्रक्चर फॉर्म करता येईल, तर अशा प्रकारे, येस, हा इथं एक आणि ओके, हा दुसरा एक, हा अशा प्रकारे एक सिलेंड्रिकल ड्रम आहे. ठीक आहे, आणि इथे आता पहा नेक्स्ट, आता हे जे रोटर ड्रम आहे, ह्या ड्रमला काय केलंय, तर इथून सपोज इथं जर असेल तर हा अशा प्रकारे स्क्यूड रोटर बार स्लॉट मध्ये प्लेस केलेत. ठीक आहे, परत हा इथून अशा प्रकारे स्क्यूड रोटर बार इथे प्लेस केलेत, किंवा इथून अशा प्रकारे इकडे स्क्यूड रोटर बार प्लेस केलेत, परत अशा प्रकारे इथून इथे स्क्यूड रोटर बार प्लेस केलेत. ठीक आहे, परत इकडून इकडे अशा प्रकारे काय असेल, स्क्यूड रोटर बार, इकडून इकडे अशा प्रकारे इथे काय असेल, स्क्यूड रोटर बार. येस, ठीक आहे, आणि आता हे जे आहेत हे असं सिलेंड्रिकल स्ट्रक्चर आहे, जस्ट थोडंसं समजून घ्या प्लीज. हे जे स्क्यूड रोटर बारचं जे स्ट्रक्चर आहे, ह्याच्यामुळे काय झालं, तर दोन गोष्टी झाल्या. मॅग्नेटिक लॉकिंग रिड्यूस झाली, मॅग्नेटिक लॉकिंग किंवा त्याला कॉगिंग म्हणत असतो. येस, तर या ठिकाणी पहिला पॉइंट काय, इट हेल्प टू रन बाय रिड्युसिंग, फर्स्ट ऍडव्हान्टेजेस लिहितोय. येस, फर्स्ट ऍडव्हान्टेजेस लिहितोय, इट हेल्प टू रन बाय रिड्युसिंग मॅग्नेटिक हम. येस, बाय रिड्युसिंग मॅग्नेटिक हमिंग, हमिंग म्हटलं तरी चालेल, हम म्हटलं तरी चालेल, मॅग्नेटिक हम लिहितो वाटल्यास. ठीक आहे, तर मॅग्नेटिक हमिंगचा अर्थ काय रे, तर जो साऊंड क्रिएट होतो मोटरमध्ये, जे साऊंड क्रिएट होतो तो साऊंड इथे येत नाही. कशामुळे येत नाही, यस, स्क्यूड रोटर बारमुळे, ह्या अशा प्रकारच्या स्क्यूड रोटर बारमुळे. ठीक आहे, थोडंसं इथे डायग्राम समजून घ्या, हे स्ट्रेट लावले पण स्क्यूड असतात अशा प्रकारे. ओके, दुसरं काय रे, तर दुसरं आहे लेकरांनो, इट हेल्प, यस, दुसरं आहे, इट हेल्प टू रिड्यूस द मॅग्नेटिक लॉकिंग टेंडन्सी. इट हेल्प टू रिड्यूस मॅग्नेटिक लॉकिंग, मॅग्नेटिक लॉकिंग, और ह्या मॅग्नेटिक लॉकिंगलाच काय म्हणतो रे आपण, कॉगिंग टेंडन्सी, मॅग्नेटिक लॉकिंग टेंडन्सी. ठीक आहे, काय लिहिलंय, इट हेल्प टू रिड्यूस मॅग्नेटिक लॉकिंग टेंडन्सी. ठीक आहे, आता मॅग्नेटिक लॉकिंग टेंडन्सी म्हणजे काय रे, नंबर ऑफ, कशामुळे होतं मॅग्नेटिक लॉकिंग, नंबर ऑफ स्टेटर टीथ, number of stator teeth should not be equal to number of rotor teeth. तुम्हाला शब्द पडला असेल सर हे टीथ का लिहित आहे, ठीक आहे, ह्याला थोड्या वेगळ्या वेनी पण रिप्रेझेंट करू शकतो आपण, नंबर ऑफ स्टेटर स्लॉट, नंबर ऑफ स्टेटर स्लॉट इज इक्वल टू, नेक्स्ट लेकरांनो, नंबर ऑफ रोटर स्लॉट. ठीक आहे, जर लक्ष द्या, नंबर ऑफ स्टेटर स्लॉट इज इक्वल टू नंबर ऑफ रोटर स्लॉट. जसं फॉर एक्झाम्पल इथे रिप्रेझेंट करतोय, हे सपोज स्टेटर आहे, थोडस लक्ष इकडे, चला थोडस स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करूनच दाखवेल मी, म्हणजे आयडियाज तरी क्लिअर होतील. एकच मिनिट, अरे पांडुरंगा, चला या पटकन बघा इकडे या, इकडे साईडला रिप्रेझेंट करून दाखवतो. ठीक आहे, हा अशा प्रकारे, आणि दुसरा, बस झालं ना, ओके, सफिशियंट, चला हा दुसरा. ठीक आहे, हा वरचा काय रे, बस ओके, आता संपलं काम, चलो पेन वाला पेन, हा, हे पहा रे, इथं काय रे, तर हा वरचा रोटर स्लॉट असेल, म्हणजे मी इथं रिप्रेझेंट करतो, हा अशा प्रकारे हा स्लॉट आहे. हम्म, हा अशा प्रकारे नंबर ऑफ स्टेटर स्लॉट, हे हा दिसतोय, हा स्लॉट आहे. स्लॉटचे तीन टाईप असतात, स्लॉटचे किती टाईप असतात, तीन. कुठले कुठले असतात, ओपन टाईप स्लॉट,
सेमी ओपन टाईप स्लॉट आणि क्लोज्ड टाईप स्लॉट. तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं दिलेलं आहे एक्झाम मध्ये, जास्त एक्सटेंडेड नाही. हे जर इंजिनिअरिंगचा सिलेबस असला असता तर तुम्हाला त्या स्लॉट बद्दल सुद्धा डिस्कस करावं लागलं असतं. ठीक आहे, काय प्रॉब्लेम? चल पहा. सो अशा प्रकारे इथे स्लॉट दिलेले आहेत. चल पटपट ड्रॉ करून घेतोय. हे अशा प्रकारे इथे स्लॉट दिलेले आहेत. मग आता हे जे नंबर ऑफ स्लॉट आहेत कुणाच्या इक्वल नसले पाहिजे रे? नंबर ऑफ स्टेटर स्लॉट, इथे जेवढे स्लॉट आहेत आणि ह्याच्यावर जे स्लॉट असणार आहेत, एकच मिनिट, कशावरती? ह्याच्यावरती. आता ह्याच्यावर जे स्लॉट आहेत हे अशा प्रकारे सपोज आहेत. सो शुड नॉट बी इक्वल म्हटले, नंबर ऑफ स्टेटर स्लॉट शुड नॉट बी इक्वल टू नंबर ऑफ, येस बाळांनो, रोटर स्लॉट. ठीक आहे, थोडंसं मी फास्ट ड्रॉ करतोय, समजून घ्या. नंबर ऑफ रोटर स्लॉट शुड नॉट बी इक्वल टू नंबर ऑफ स्टेटर स्लॉट. स्लॉट म्हणा किंवा तीथ म्हणा. तूथ हा एक असतो आणि तीथ काय अनेक वचनी नाव आहे. ठीक आहे, सॉरी इंग्लिश. ओकेच. चला पहा. तर कळालं. इट इट हेल्प टू रिड्यूस द मॅग्नेटिक लॉकिंग और कॉगिंग टेंडन्सी. लॉकिंगला शब्द, मॅग्नेटिक लॉकिंगला शब्द काय? कॉगिंग टेंडन्सी. पण बरेच विद्यार्थी विचार करत असतील, जस्ट या ठिकाणी मी एक नोट पॉइंट ऍड करतोय. नोट पॉइंट काय आहे? बरेच विद्यार्थी विचार करतील, सर या ठिकाणी थ्री फेज इंडक्शन मोटर मध्ये नंबर ऑफ स्टेटर पोल इज इक्वल टू नंबर ऑफ रोटर पोल असेल तर काय होतं? काय नाही, दोन्ही पोल सेम असतात उलट. येस, तो पॉइंट इथे ऍड करतोय मी. नंबर ऑफ स्टेटर पोल शुड बी इक्वल टू स्टेटर पोल शुड बी इक्वल टू नंबर ऑफ रोटर पोल. नंबर ऑफ स्टेटर पोल शुड बी इक्वल टू, यस, नंबर ऑफ रोटर पोल. काही अडचण एवढ्या पोर्शन मध्ये? आणि आता मी इथून जे व्हिडिओ आहेत, हा व्हिडिओ कम्प्लिटली ऍपवरच इथून पुढे व्हिडिओ अपलोड होतील. डेली दोन 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 व्हिडिओ येतील. ठीक आहे, मग आता नेक्स्ट पॉइंट काय लेकरांनो, तो आहे बघा, यस, स्लिप रिंग इंडक्शन मोटर. आता काय काय पाहिलं रोटर मध्ये, सॉरी स्क्विरल केज मध्ये काय काय पाहिलं? एक सिलेंड्रिकल ड्रम असतो, त्याच्यावरती यस लॅमिनेटेड सिलेंड्रिकल ड्रम असतो, किंवा जी पूर्णच्या पूर्ण जो कोर आहे, सॉरी रोटर आहे, तो कशापासून तयार होतो? यस, लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील पासून. जो रोटर आहे स्क्विरल केजचा किंवा स्लिप रिंगचा, तो कशापासून तयार होतो? कशापासून तयार होतोय? लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील. पॉइंट. परत आता मग इथे रोटर बार असतात. स्क्विरल केज मध्ये रोटर बार असतात. दोन्ही साइडचे रोटर बार एकमेकांना शॉर्टेड केलेले असतात, शॉर्ट रिंगनी. करेक्ट आहे. एक्सटर्नल रेजिस्टन्स तिथे ऍड करता येत नाही. पण या ठिकाणी बघा तुम्ही स्ट्रक्चर दिले. हा शाफ्ट आहे. कुठं गेला? आला 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 आला. नको, हे घेतो. चला पहा रे. तर हा आहे लेकरांनो शाफ्ट. हा काय रे? शाफ्ट. मग आता इथे शाफ्ट आहे. इथे बघा हे काय आहेत? स्लिप रिंग आहेत. किती स्लिप रिंग आहेत? 3. मी स्लिप रिंग बद्दल, स्लिप, आणि तुम्ही डीसी मशीन मध्ये बघा, डीसी मशीन मध्ये शब्द ऐकला असेल स्प्लिट रिंग. काय शब्द ऐकला रे? स्प्लिट रिंग. डीसी मशीन मध्ये शब्द ऐकलाय स्प्लिट रिंग. स्प्लिट रिंग. ह्या स्प्लिट रिंगलाच तुम्ही काय म्हणता? कम्युटेटर. काय रे? कम्युटेटर. का? कारण कम्युटेटर मध्ये, ठीक आहे, कम्युटेटर मध्ये काय असतं, तर थोडस जरा 2 मिनिटं सांगायची इच्छा आहे माझी. हे अशा प्रकारे इथे, ठीक आहे, चला हा अशा प्रकारे इथं. आता इथं काय रे? तर ह्यामध्ये लेकरांनो तुम्ही बघितलं असेल की असेच नंबर ऑफ कम्युटेटर सेगमेंट असतात. मग हा जो रिंग आहे तो स्प्लिट रिंग आहे का रे? नाही. सॉरी, स्लिप रिंग आहे का? कंटिन्युअस आहे का? नाही. स्प्लिट आहेत ना मध्ये, मध्ये 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 कट केल्यासारखं. तिथं काय असतात? इथे इथे इन्सुलेशन असतं. हे इन्सुलेशन, येस, कम्युटेटर सेगमेंट, ह्याच्यावर कॉईल कनेक्टेड होते. ते पुढेच बसूत आपण, डीसी मशीनचं काही घेणं देणं, एसी वर फोकस करू. तर कम्युटेटर म्हणजेच स्प्लिट रिंग. पण इथे स्लीप रिंग आहे. स्लीप रिंग कशा आहेत? ह्या कंटिन्युअस आहेत. या ठिकाणी लिहितोय स्लीप रिंग
स्लीप रिंग ह्या कशा आहेत रे, कंटिन्युअस असतात, ज्याच्यामध्ये कुठेही ब्रेकडाऊन नसतो, कुठेही इन्सुलेशन सुद्धा नसतं. हे इथं ठीक आहे. हे झालं अशा प्रकारे इथं स्लीप रिंग, जे की कम्प्लिटली एक रिजिड बॉडी असल्यासारखं असतं, मध्ये कुठेही सेगमेंट नसतात. चालेल, काही अडचण इथपर्यंत? ठीक आहे. चल, पहा इथे काय रे, स्लीप रिंग टाईप रोटर. स्लीप रिंग टाईप रोटरलाच आपण म्हणतोय, स्लीप रिंग टाईपलाच रोटर म्हणतोय. वाउंड टाईप रोटर ह्यालाच काय म्हणतोय, वाउंड टाईप रोटर. ह्यालाच स्लीप रिंगलाच काय म्हणतोय, वाउंड टाईप रोटर म्हणतोय. ठीक आहे. चला, ह्याचा फर्स्ट पॉइंट कशा प्रकारे बघा, इट कन्सिस्ट ऑफ वाइंडिंग. इट कन्सिस्ट ऑफ वाइंडिंग. इथे बार नाहीये लेकरा, रोटर बार आहे का रे? नाही, इथे काय आहेत, वाइंडिंग आहे. ठीक आहे. इट कन्सिस्ट ऑफ वाइंडिंग विच आर प्लेस्ड ऑन, विच आर प्लेस्ड ऑन outer periphery, outer periphery, yes, which are placed on outer periphery किंवा which are placed in slot. काय रे, it consists of winding, it consists of winding which are placed on outer periphery of rotor. ठीक आहे. हे झालं फर्स्ट पॉइंट. इट कन्सिस्ट ऑफ वाइंडिंग. इथं रोटर बार नाहीये, तिथं काय आहेत रे, वाइंडिंग. इट कन्सिस्ट ऑफ वाइंडिंग विच आर प्लेस्ड ऑन आउटर पेरिफेरी ऑफ रोटर. मग आता ही जी रोटर वाइंडिंग आहे, ही कशामध्ये असते लेकरांनो? इथं ऑलरेडी दिसतंय आपल्याला, ही स्टार मध्ये, स्टार कनेक्टेड रोटर वाइंडिंग. बरोबर आहे. सो रोटर वाइंडिंग इज रोटर वाइंडिंग इज कनेक्टेड इन स्टार, कनेक्टेड इन स्टार. ठीक आहे. एक पॉइंट लक्ष द्या, रोटर वाइंडिंग कनेक्टेड इन स्टार कशी आहे, थ्री थ्री वायर आहे, फोर वायर आहे का नाही, न्यूट्रल नाहीये त्यामध्ये. ठीक आहे. रोटर वाइंडिंग इज कनेक्टेड इन स्टार. हा झाला दुसरा पॉइंट. बघा आता, रोटर वाइंडिंग इज कनेक्टेड इन स्टार. आता तिसरा पॉइंट काय रे, ही जी रोटर वाइंडिंग आहे, ही रोटर वाइंडिंगचे एंड टर्मिनल्स आहेत. एक टर्मिनल इथं कनेक्ट आहे, हा दिसतो इथे. आता त्याचे एंड टर्मिनल, बरोबर आहे. द एंड टर्मिनल ऑफ रोटर वाइंडिंग, द द एंड टर्मिनल of rotor winding, the end terminal of rotor winding are connected to, are connected to, कुणाला कनेक्टेड आहे रे, बघा, द एंड टर्मिनल ऑफ रोटर वाइंडिंग आर कनेक्टेड टू एक्सटर्नल रेहोस्टॅट किंवा एक्सटर्नल रोटर रेजिस्टन्स. ठीक आहे. द एंड टर्मिनल ऑफ रोटर वाइंडिंग आर कनेक्टेड टू एक्सटर्नल रोटर वाइंडिंग, एक्सटर्नल रोटर रेजिस्टन्स. ठीक आहे. एक्सटर्नल रोटर रेजिस्टन्स विथ द हेल्प ऑफ एक्सटर्नल रोटर रेजिस्टन्सला कनेक्ट केले, पण कशा थ्रू कनेक्ट केलंय, तर इथं दिसतोय स्लिप रिंग आणि त्याच्या खाली काय दिसतोय रे, ब्रशेस. सो या ठिकाणी लिहितोय, द एंड टर्मिनल ऑफ रोटर वाइंडिंग आर कनेक्टेड टू एक्सटर्नल रोटर रेजिस्टन्स विथ, यस, किंवा रेजिस्टन्स थ्रू, कशा थ्रू कनेक्ट केलंय, स्लिप रिंग अँड ब्रशेस, अँड ब्रशेस. ठीक आहे. मग आता इथे एक पॉइंट मला लिहायचा आहे. तर मोस्टली आता काय झालं बच्चो, रोटर रेजिस्टन्स ऍड केलाय. ठीक आहे. तर रोटर रेजिस्टन्स हा कुणाला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो लेकरांनो, स्टार्टिंग टॉर्कला. तर या ठिकाणी लिहितोय स्टार्टिंग टॉर्क विच इज डायरेक्टली proportional टू रोटर रेजिस्टन्स. येस, विच इज डायरेक्टली proportional टू व्हॉट, रोटर रेजिस्टन्स. म्हणजे जर रोटर रेजिस्टन्स जर वाढवलं तर स्टार्टिंग टॉर्क काय होतो रे, वाढतो.
म्हणजे आपण असं म्हणू शकतो की स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये स्टार्टिंग टॉर्क कसा आहे? बेटर आहे ॲज कंपेअर टू स्क्विरल केज इंडक्शन मोटर. मी तुम्हाला हे कंपॅरिझनमध्ये व्यवस्थित लिहून देणार आहे. ठीक आहे. काय अडचण इथपर्यंत? हं. आता हा झाला तिसरा पॉइंट. नेक्स्ट चौथा पॉइंट लेकरांनो. तर चौथा पॉइंट काय रे? की इथे ब्रशेस स्लिप रिंग आणि ब्रशेस असल्यामुळे डेफिनेटली वेअर अँड टिअरचा प्रॉब्लेम येणार. त्याच्यामुळे स्पार्किंग प्रोड्यूस होऊ शकते. तो या ठिकाणी लिहितोय ड्यू टू ड्यू टू wear and tear wear and tear between, yes, slip ring and brushes. Slip ring and brushes, sparking may get occur. Sparking may get occurs. ठीक आहे. हा पण पॉइंट आपण इथे ऍड करतोय. स्पार्किंग होऊ शकते. ठीक आहे. काय अडचण? नक्की. आता चेक करू लेकरांनो, की इथे जे एक्सटर्नल रोटर रेझिस्टन्स लावलंय बघा, स्लिप रिंग इंडक्शन मोटर स्टेटर कशामध्ये डेल्टामध्ये आहे आणि रोटर कशामध्ये रे स्टार. इथून बघा स्लिप रिंग नंतर ब्रशेस थ्रू काय कनेक्ट झालं, एक्सटर्नल रेझिस्टन्स ऍड झाले. त्याच्यामुळे स्टार्टिंग टॉर्क वाढतोय. मग आता याच्यामध्ये काय काय ऍडव्हान्टेजेस आहेत आणि काय काय डिसएडव्हान्टेजेस आहेत ते पण आपण इथे लिहून घेऊ. तर फर्स्ट लिहू लेकरांनो, ऍडव्हान्टेजेस ऑफ ऍडव्हान्टेजेस ऑफ स्लिप रिंग इंडक्शन मोटर. ठीक आहे. स्लिप रिंग इंडक्शन मोटर. फर्स्ट काय रे लेकरांनो? फर्स्ट येस, स्टार्टिंग टॉर्क काय झाला? बोला प्लीज. स्टार्टिंग टॉर्क इनक्रीज झाला. येस, ड्यू टू ड्यू टू ऍडिशन ऑफ ड्यू टू ऍडिशन ऑफ रोटर रेजिस्टन्स ड्यू टू ऍडिशन ऑफ रोटर रेजिस्टन्स स्टार्टिंग टॉर्क इनक्रीजेस. स्टार्टिंग किंवा आपण ड्यू टू ऍडिशन ऑफ रोटर रेजिस्टन्स स्टार्टिंग टॉर्क इम्प्रूव्ड म्हणून लिहतो. स्टार्टिंग टॉर्क इम्प्रूव्ड. ठीक आहे. मग आता बरेच जण विचारतात सर टॉर्क आणि स्पीडचं रिलेशन कसं असतं? बघा सांगतोय. तर लेकरांनो, आता आपल्याला जस्ट बऱ्याच बॉईजला कळत असेल, पहा लक्ष द्या काय सांगणार आहे मी, की जेव्हा गाडी आपली ना चढावरती जात असते, येस, जेव्हा गाडी अशा प्रकारे आपल्याला चढावरती जायची असते बाळांनो, तर चढावरती जात असताना काय रे? येस, चढावरती जात असताना काय महत्वाचं आहे? तर आपल्याला स्पीड महत्वाची आहे का टॉर्क महत्वाचा आहे? तर चढावर जात असताना आपल्याला टॉर्क महत्वाचा आहे. मग टॉर्क कुठे जास्त असतो? येस, टॉर्क कुठे जास्त असतो? टॉर्क जास्त असतो लेकरांनो फर्स्ट गिअर मध्ये. येस, फर्स्ट गिअर मध्ये टॉर्क हा मॅक्झिमम असतो, पण स्पीड कशी असते रे? मिनिमम असते. कळायले? नक्की. ही गोष्ट फार महत्वाची आहे. टॉर्क काय आहे? तर मी जस्ट सिंपल लँग्वेजमध्ये सांगितलं तुम्हाला, की जेव्हा चढावरती जायचं असतं, तेव्हा टॉर्क तिथे आपल्याला कसाला पाहिजे? मॅक्झिमम टॉर्क लागते. पण स्पीड कशी लागते रे? मिनिमम. हळू गाडी गेली तरी काही प्रॉब्लेम नाही. पण गाडी चढ पार करू शकली पाहिजे. ठीक आहे. तर हा अशा प्रकारे इथे ह्याला इरेज करून देतो. तर कळालं, ड्यू टू ऍडिशन ऑफ रोटर रेजिस्टन्स स्टार्टिंग टॉर्क इम्प्रूव्ह होतो. ठीक आहे. मग आता स्पीड कंट्रोल युजिंग रोटर रेजिस्टन्स कॅन बी पॉसिबल. नेक्स्ट पॉइंट, स्पीड कंट्रोल युजिंग रोटर रेजिस्टन्स इज पॉसिबल. येस, स्पीड कंट्रोल युजिंग रोटर रेजिस्टन्स सुद्धा इथे पॉसिबल आहे. कारण अडचण कशी आहे रे? तर अडचण असं लेकरांनो, जो डीसी शंट मोटर आहे, डीसी शंट मोटर आहे. डीसी शंट मोटर कशी आहे रे? ही कॉन्स्टंट स्पीड आहे. डीसी शंट मोटर कशी आहे? कॉन्स्टंट स्पीड. कॉन्स्टंट स्पीड आहे. मग ह्या डीसी शंट मोटरचे जे स्पीड टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ह्या डीसी शंट मोटरचे टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ठीक आहे. हे कुणाच्या इक्वल आहेत? डीसी शंट मोटरचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कुणाच्या इक्वल आहेत? स्क्विरल केजच्या.
स्क्विरल केज टाईप इंडक्शन मोटरचे आहेत. ठीक आहे, काय अडचण इथपर्यंत? कारण कॉन्स्टंट स्पीड आहे, पण इथे विथ द हेल्प ऑफ एक्सटर्नल रोटर रेजिस्टन्स आपण काय करू शकतोय, स्पीड व्हॅरी करतोय, स्टार्टिंग टॉर्क सुद्धा व्हॅरी करतोय. ठीक आहे, सो हे जे डिस्कशन आहे कशाबद्दल आहे? येस, ऍडव्हान्टेजेस ऑफ स्लिप रिंग इंडक्शन मोटर. पण इथे डिसएडव्हान्टेजेस पण येणार. नक्की ऍडव्हान्टेजेस आला तर तिथे थोड्या प्रमाणात काय होणार, डिसएडव्हान्टेजेस. तर या ठिकाणी लिहितोय मी डिसएडव्हान्टेजेस ऑफ स्लीप रिंग इंडक्शन मोटर. डिसएडव्हान्टेजेस ऑफ स्लीप रिंग इंडक्शन मोटर. काय पहिला डिसएडव्हान्टेजेस? ड्यू टू एक्सटर्नल रोटर रेजिस्टन्स, ड्यू टू एक्सटर्नल रोटर रेजिस्टन्स. येस, ड्यू टू एक्सटर्नल रेजिस्टन्स. आता रेजिस्टन्स म्हटलं की रजिस्टर एनर्जी स्टोरिंग एलिमेंट नाहीये, तो एनर्जी डिसिपिएट करतो इन टर्म्स ऑफ हीट. मग या ठिकाणी लिहितो ड्यू टू एक्सटर्नल रोटर रेजिस्टन्स पॉवर लॉस, पॉवर लॉस टेक्स प्लेस. ठीक आहे, काय होतं रे, आता पॉवर लॉस टेक्स प्लेस झालं, मग पॉवर लॉस झाला म्हणजे इथे काय झालं रे, लॉसेस झाले. ठीक आहे, लॉसेस, पॉवर लॉस मुळे काय झालं, ड्यू टू एक्सटर्नल रोटर रेजिस्टन्स पॉवर लॉस टेक्स प्लेस which causes, yes, which causes decrease in efficiency, which causes decrease in efficiency, which causes what, decrease in efficiency. काय अडचण? ठीक आहे, चल दुसरा डिसएडव्हान्टेजेस काय बघा, ड्यू टू स्लिप रिंग अँड ब्रशेस, स्लिप रिंग अँड brushes, due to slip ring and brushes, wear and tear occurs, wear and tear occurs. आता बघा रे, ड्यू टू स्लिप रिंग अँड ब्रशेस वेअर अँड टेअर ऑकर्स, विच कॉजेस ह्याच्यामुळे काय होतं रे, ह्याच्यामुळे विच कॉजेस फ्रिक्वेंटली मेंटेनन्स, विच कॉजेस फ्रिक्वेंटली मेंटेनन्स. ठीक आहे, आणि फ्रिक्वेंटली मेंटेनन्स झालं काय होतं आपल्याला माहिती आहे, त्या मशीनची लाईफ काय होते बाळांनो, कमी होते. मशीनची लाईफ काय होते, कमी होते. ठीक आहे, तर आतापर्यंत कन्स्ट्रक्शन ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर या ठिकाणी कंप्लीट झाले, स्टेटर आणि रोटर. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूत रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड, त्याच्यानंतर वर्किंग, मग आपले सुरुवात आपण ट्रॅक वरती येतो. ठीक आहे बाळांनो, चलो धन्यवाद. फार सतवतं रे, कसं कसं करावं, एकच मिनिट.